उपवासाच्या दिवशी पोट रिकामं ठेवलं, पण मनातला राग, निंदा आणि नकारात्मक विचार तसेच ठेवले, तर तो उपवास खरोखर पूर्ण झाला का? कामिका एकादशी आपल्याला उपवासाचा हाच साधा पण अत्यंत महत्वाचा अर्थ समजावून सांगते. नमस्कार, मी संदीप चोणकर आणि माझ्या श्री सिद्धकला ज्योतिषबाई संदीप या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. कामिका एकादशी ही भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचलित अमांत पंचांगानुसार ती आषाढ कृष्ण पक्षातील एकादशी म्हणून येते. यंदा कामिका एकादशी रविवार 9 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या एकादशीचा पुराण संदर्भ पद्मपुराणाच्या उत्तरखंडात आढळतो. युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांना कामिका एकादशीचं महत्व विचारलं आणि त्यावर श्रीकृष्णांनी ब्रह्मदेव आणि नारद मुनी यांच्या संवादातून या व्रताचं महात्म्य सांगितलं. या दिवशी श्री विष्णूंनी भक्तिभावाने पूजा, तुळशीपत्र अर्पण, दीपदान, नामस्मरण आणि व्रत यांना विशेष महत्व दिलंय. म्हणजेच ही एखादी काल्पनिक चमत्कार कथा नसून भक्ती आणि आत्मसंयमाचा संदेश देणारं संवाद रूप व्रत महात्म्य आहे. ज्योतिषीय दृष्टीने एकादशी ही पंचांगातील 11वी तिथी आहे. तिथी सूर्य आणि चंद्र यांच्या परस्पर कोनीय अंतरावर ठरते. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्र मन, भावना आणि मानसिक चंचलतेचा कारक मानला जातो आणि म्हणून एकादशीची साधना मनावर नियंत्रण, भावनांना योग्य दिशा आणि इच्छांमध्ये संयम यांच्याशी जोडली जाते. मात्र कामिका एकादशी केल्याने कुंडलीतील सर्व ग्रहदोष एकाच दिवसात नष्ट होतात किंवा एखादा ग्रह अचानक बलवान होतो असा प्रमाणभूत ज्योतिषीय नियम नाही. या व्रताचा खरा लाभ म्हणजे मनाला शिस्त लावण्याची, चुकीच्या सवयी ओळखण्याची आणि जीवनाकडे शांतपणे पाहण्याची संधी मिळणं. पूर्वीच्या काळामध्ये एकादशी म्हणजे फक्त उपवास करणं नव्हतं, तर लोक दैनंदिन व्यवहाराचा वेग कमी करून जप तप, भजन, ग्रंथवाचन, दान धर्म, हरिनामस्मरण आणि आत्मचिंतन करत असत. त्यामुळे जीवनामध्ये धार्मिक शिस्त, सातत्य, साधेपणा आणि कृतज्ञता वाढण्यास मदत होत असे. काही काळ इंद्रियांच्या इच्छा बाजूला ठेवल्यामुळे मनालाही विश्रांती मिळत असे. आजच्या आधुनिक जीवनामध्येही कामिका एकादशी तितकीच उपयुक्त आहे. केवळ अन्नाचा उपवास न करता एक दिवस अनावश्यक सोशल मीडिया, नकारात्मक बातम्या, वादविवाद, निंदा, राग आणि निरर्थक ऑनलाईन खरेदी यांचाही उपवास करून पहा. नामस्मरण करा, कोणाबद्दल वाईट बोलू नका. शरीरासाठी हलका आहार आणि मनासाठी सात्विक विचार ही आधुनिक काळातील सुंदर एकादशी ठरू शकते. उपवास म्हणजे केवळ उपाशी राहणं नव्हे, तर ईश्वराच्या जवळ राहणं असा त्याचा आध्यात्मिक अर्थ घेतला जातो. आपल्या जिभेवर, रागावर, इच्छांवर आणि सवयींवर आपलं किती नियंत्रण आहे हे तपासण्याचा हा दिवस आहे. मात्र शरीराला त्रास होईल इतका कठोर उपवास करण्याची आवश्यकता नाही. भगवद्गीतेत सुद्धा अति खाणं आणि पूर्ण अन्नत्याग या दोन्ही टोकांऐवजी विचार आहारामध्ये असंयम सांगितला आहे. कामिका एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला साधा सात्विक आहार घ्यावा. एकादशीच्या सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं आणि आपल्या प्रकृतीनुसार व्रताचा संकल्प करावा. भगवान श्री विष्णूंची किंवा आपल्या लाडक्या विठू माऊलीची पूजा करून फुलं, तुळशीपत्र, फळं, धूप आणि दीप अर्पण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्या क्षमतेनुसार जप करावा. वेळ असल्यास विष्णू सहस्रनाम स्तोत्र, भगवद्गीता किंवा कामिका एकादशीचं महात्म्य वाचावं. प्रकृतीनुसार पाणी, फळ आणि किंवा साधा फलाहार घेता येतो. काही शारीरिक व्याधी असतील, गर्भावस्था असेल किंवा नियमित औषधोपचार सुरू असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवासाचं स्वरूप ठरवावं. द्वादशीच्या दिवशी स्थानिक पंचांगानुसार व्रताचं पारण करावं. धार्मिक परंपरेमध्ये कामिका एकादशी पापक्षालन, पश्चाताप, श्रीहरींची भक्ती आणि आध्यात्मिक पुण्याशी जोडली जाते. याचा अर्थ एक दिवस उपवास केल्याने चुकीच्या कर्माचे परिणाम आपोआप नाहीसे होतात असं नाही, तर खरा पश्चाताप म्हणजे चूक मान्य करणं, शक्य तिथे ती सुधारणं आणि ती पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न करणं. आणि म्हणूनच या कामिका एकादशीला फक्त अन्नाचाच उपवास करू नका, मनातील रागही कमी करा. फक्त दिवा लावू नका, तर विचारांमध्ये विवेकाचा प्रकाशही आणा. आणि फक्त श्रीहरीसमोर इच्छा मांडू नका, तर त्या इच्छेसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्पही करा. या एकादशीला स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा की मी आज कोणत्या एका वाईट सवयीचा उपवास करणार. कारण देवाला केवळ रिकामं पोट नव्हे, तर निर्मळ आणि बदलायला तयार असलेलं मन अधिक प्रिय असतं. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, श्रद्धा आणि आध्यात्मिक परंपरा ही वेगळी असते. वैयक्तिक ज्योतिषीय प्रश्नांसाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास आवश्यक असतो. आरोग्यविषयक निर्णय घेताना संबंधित वैद्यकीय तज्ञांचा
आणि वैयक्तिक ज्योतिषीय निष्कर्षांसाठी अनुभवी व्यावसायिक ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय ज्योतिष.